मित्रांनो नमस्कार. माझं नाव आहे विजय भैसारे. मी तुम्हाला आज तुम्ही जे माझं थंबनेल बघून आलेत ना, त्याबद्दलच बोलणार आहे. मी काही तुमचा टाइम वेस्ट करणार नाहीये, पण तुम्हाला प्रॉपर माहिती देईल आणि ते तुमच्या लाईफमध्ये कामी येईल. ते कुणी आजपर्यंत जेवढे यूट्यूबर्स व्हिडिओ बनवत आहेत ना, ते तुम्हाला हे झालं मंत्रालयात, ते झालं मंत्रालयात, हे झालं, तुम्ही असं झालं, तुम्ही असं करा, तसं करा, तेवढ्या टेन्शन घ्यायची गरज नाही. सिम्पल आहे आणि असंच होणारही आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर बघा मित्रांनो, माझे जे थंबनेल आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना 80 मार्क आहेत ते सर्व विद्यार्थी या शिक्षक भरतीमध्ये लागणार आहेत. आता तुम्ही म्हणणार की सर हे काय बोलताय, खूप तर मार्क आहेत समोर विद्यार्थ्यांना, खूप सारे मार्क आहेत. आम्ही 80 मार्क कुठे आणि ते 180 190 मार्क कुठे, जवळजवळ आमचा 100 मार्काचा डिफरन्स आहे. आणि काय आम्ही खरंच लागणार का की तुम्ही फक्त व्हिडिओ चालावा म्हणून बनवलेला आहे? नाही नाही, मी हे काही तुम्हाला व्हिडिओ माझा चालण्यासाठी बनवलेला नाहीये, रियालिटी सांगण्यासाठी करतो. कारण की मागच्या जो शिक्षक भरतीचा जेवढा अनुभव मला आहे, यामध्ये माझ्या घरी स्वतः माझी वाईफ टीचर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे, माझ्या घरी हा टेन्स मी भोगलेला आहे. प्रिफरन्सेस लॉक केल्यापासून तर रिझल्ट येईपर्यंत प्रत्येकाने आपला कट ऑफ सांगितलेला होता, इतके लागेल, तुम्ही लागणार नाही, तुम्ही असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तुमची हे चूक, ते चूक, हे सर्व माझं पाहून झालेलं आहे. आणि मी ज्या टेन्समध्ये होतो, माझी जे फॅमिली पूर्ण टेन्समध्ये होते की आम्ही लागू की नाही लागू, इतका अभ्यास केलेला आहे, आपलं भविष्य बदलेल की नाही बदलेल, हा जो आमचा विचार रोज चालत होता, तोच विचार आज तुमच्या घरी चालत आहे, हे मी तेवढं 100% सांगू शकतो. कारण की प्रिफरन्सेस लॉक केल्यानंतर आपल्याकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन आहे की यावेळेस तुम्ही छान एक्झाम दिलेली आहे, आता माझा मुलगा लागणार. आपणही त्या विचारात आहोत, आपण लोकांना सांगत आहोत की यावेळी शिक्षक भरती निघालेली आहे, मी फॉर्म भरलेला आहे, माझे प्रिफरन्सेस लॉक झालेला आहे, मला प्रिफरन्सेस जनरेट झालेली आहे, मला खूप सारे ऑप्शन आलेले आहे, मी पहिल्या क्रमांकाला ही शाळा निवडलेली आहे, दुसऱ्या क्रमांकाला ही शाळा निवडलेली आहे, असं आपण सांगितलेलं आहे घरच्यांना. आणि ठीक आहे, ते सांगायलाच पाहिजे, जे घटना होते ते घरी सांगायला पाहिजे. आता विषय असा येते की पण माझे तर मार्क 80च आहे, मी लागणार की नाही लागणार? तयारी तुम्ही खूप केलेली आहे, मी सर्वांना सांगितलेलं आहे. तर बघा, सांगणं हा आपला पार्ट आहे, जी गोष्ट चांगली होत असते ती सांगायलाच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो रियालिटी याच्यातली काय. तुम्ही मार्क बघितलेला आहे 180 पासून तर 80, म्हणजे जवळजवळ 100 मार्काचा डिफरन्स असलेल्या लोकांबद्दल मी बोलत आहे. आता बघा, पहिले एक लॉजिक, सरळ सरळ बुद्धी बुद्धी यूज करायची. 1,70,000 लोकांनी प्रिफरन्सेस दिलेले आहेत. किती? 1,70,000. ठीक आहे. त्याच्यापैकी 1,70,000 लोकांनी आपले क्वालिफिकेशन सुद्धा त्या याला टाकलेले आहेत, बरोबर आहे. त्यामध्ये त्यांनी BEd झालेलं म्हणून टाकलेलं आहे, मी पेपर 1 पास आहे, मी पेपर 2 पास आहे, माझं MCOM आहे, माझं BCOM आहे, माझं सायन्स आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मी जे जे त्यांच्याकडे डिग्र्या असतील ते सर्व त्यांनी टाकलेले आहेत, बरोबर आहे. कारण की त्या प्रिफरन्स लॉक करण्यामागचं कारणही तसंच होतं की तुमच्याकडे जितकं हायर क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्सेस जनरेट होणार आणि तुमची त्या लेवलला निवड होणार, ते बरोबर. आता मला एक सांगा, माझं DEd आहे, BEd आहे, माझा पेपर 1 पास आहे, पेपर 2 पास आहे, मी BSc आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहे, तर मी ऑब्व्हियसली माझं जेवढं शिक्षण आहे तेवढं टाकेल, ठीक आहे. पण त्यासोबतच ज्या लोकांचं फक्त पेपर 1च पास आहेत आणि ते DEdच झालेले आहेत, असे लोक टाकलेले आहेत फॉर्म, बरोबर आहे. ज्यांच्याकडे जेवढं क्वालिफिकेशन आहे तेवढं त्यानुसार त्यांनी टाकलेलं आहे आणि त्यानुसारच ते या भरतीमध्ये इलिजिबल होणार आहेत. आता मला एक सांगा, प्रत्येक गव्हर्नमेंटला वाटते की आपण जी भरती काढलेली आहे त्यामध्ये सर्वात जास्त लोक हे लागले पाहिजे. आता जागा काढलेल्या 29-30 हजार. तर मला एक सांगा, जे सुरुवातीला सर्वात जास्त मार्क्स आहेत ते कोण आहे माहिती आहे तुम्हाला? ते लोक आहेत क्लासेस घेणारे. हो, पूर्ण नाही आहे लोक, पण त्याच्यातले काही पर्सेंट लोक हे क्लासेस घेणारे. का बरं त्यांना पेपर द्यावा लागतो? कारण की
ज्या शिक्षक भरतीचे ते क्लासेस घेत आहे त्यांना येणारा पेपर हा पेपर झाल्यानंतर एक्सप्लेन करून सांगावा लागतो की या क्वेश्चनचा अर्थ काय होता, या क्वेश्चनचं आन्सर काय होतं. त्याच्यासाठी त्या पेपर ॲनालिसिससाठी ते लोक एक्झाम देतात. आता ऑब्व्हियसली आहे, शिकवणं त्यांचा त्यांचा रोजचा नेहमीचा अभ्यास, त्याच्यामुळे त्यांना जास्त मार्क येतील. पण जास्त मार्क आले म्हणून ते का ते भरती देणार का? नाही. त्यांचे करिअर सेट झालेलं आहे. ते त्यांचे क्लासेस चालवतात, त्यांना तिथनं भरपूर पैसा मिळतो, व्यवस्थित आहे. ते फक्त विद्यार्थ्यांना प्रॉपरपणे समजावं, येणाऱ्या पुढच्या बॅचला त्यांनी कसं शिक्षण द्यावं याच्यासाठी त्यांनी ती एक्झाम दिलेली आहे. ते काही तुमच्या शिक्षक भरतीमध्ये बसून जागा गोठवण्यासाठी देत नाहीये. तर असे मी तुम्हाला सांगतो निदान 40 ते 50 शिक्षक आहेत, 100%. ते 40 ते 50 शिक्षक बाहेर, ज्यांना 150च्या वरच मारताय, मी गॅरंटीने सांगतो. कारण की त्यांचा तो व्यवसाय होता आणि त्यांना माहित होतं की कशा पद्धतीने एक्झाम होणार आहे, काय पॅटर्न आहे, कशा येणार आहे, हे अनालिसिस करण्यासाठी त्यांनी ती एक्झाम दिलेली आहे. तर त्याच्यामुळे ते 40 ते 50 शिक्षक तुमच्या रेसमधून बाहेर झालेले आहेत. बरोबर ना? ते 40 ते 50 शिक्षक तुमच्या तुमच्या कॉम्पिटिशन मधून बाहेर गेलेले आहेत. आता राहिले कोण? तुम्ही लिस्ट बघायचो बरं. मी तुम्हाला जे सांगून राहिलो ना त्याचा प्रॉपरपणे मी जे बोलताय त्याचे अनालिसिस करा. कारण की प्रेफरन्सेस लॉक केल्यानंतर ते सिलेक्शन यादी लागेपर्यंत त्याच्या घरी टेन्स असते ना, तर माणूस याच विचारात असतो की माझा सिरियल नंबर हा आहे, जागा इतकी आहे, तर माझा ताळमेळ बसत नाही. तो ऑलरेडी त्याच गोष्टीमध्ये डिप्रेशनमध्ये चालला जातो की त्याला कळतच नाही यार, इतके जागा आहेत, इतके जागा आहेत, इतके लोक आहेत आणि माझा नंबर इतका आहे, ऑटोमॅटिकली मी या रेसमधून बाहेर पडलेलो आहे. आता मला काही अर्थ राहिलेला नाही, आता काय बघणार व्हिडिओ, असं नाहीये. तुम्ही जे लॉजिक लावत आहे की मी या रेसमधून बाहेर झालो, काय झालं, तर हे पूर्णपणे चुकीचे लॉजिक्स आहेत. तर आता बघा, ज्यांना जास्त मार्क होते ते 50-60 शिक्षक बाहेर आले कॉम्पिटिशनच्या, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, दुसरे कोणते लोक बाहेर पडणार आहेत? ज्या मागच्या वर्षी लोक शिक्षक भरतीत सिलेक्ट झालेले आहेत, हो, जे लोक मागच्या वर्षी शिक्षक भरतीत सिलेक्ट झालेले आहेत ते सुद्धा या शिक्षक भरतीतून बाहेर पडणार आहेत. आता तुम्ही म्हणणार सर हे तुम्ही काय बोलताय की ते लोक पण बाहेर पडणार आहे? समजलं नाही आम्हाला. त्यांना पण तर खूप मार्क आहेत, ते ऑलरेडी लागणारच आहेत. नाही. आता बघा, जे मागे मुलं लागलेले आहेत मागच्या बॅचला, ज्या बॅचमध्ये माझी वाईफ सुद्धा लागलेली आहे. आता आम्ही प्रॉपर चंद्रपूरचे, आम्हाला मिळालेलं आहे नागपूर. तर आम्हाला काय वाटेल की मी प्रॉपर परत चंद्रपूरला जायला पाहिजे. तर मी प्रिफरन्सेस लॉक करताना कोणता करायला पाहिजे? फक्त चंद्रपूर. चंद्रपूरची जर जागा फुल झाली तर ऑटोमॅटिक मी या भरतीतून बाहेर झालो. चंद्रपूरची लिस्ट जर 100वर क्लोज झाली असेल आणि जर मला 99 मार्क जर असेल तर ऑटोमॅटिकली मी बाहेर. जरी दुसऱ्या ठिकाणाची लिस्ट 70 मार्कावर जरी क्लोज झाली असेल, जरी दुसऱ्या ठिकाणाची लिस्ट जरी 70 मार्कावरती क्लोज झालेली असेल, तरी पण आम्ही तिथे इलिजिबल राहू का? नाही. कारण की मी प्रिफरन्सेस एकच सिलेक्ट केलेला आहे, चंद्रपूर. त्याच्यामुळे मला जरी 99 मार्क आहे पण लिस्ट गडचिरोलीची 70 मार्कावरती क्लोज झालेली आहे, तरी मी बाहेर. मी ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत ना, कारण की गव्हर्नमेंटने मला पूर्ण चान्स दिला की तुम्हाला कुठे लागायचं तर तुम्ही सर्व ऑप्शन सिलेक्ट करा. परंतु मी केलं का? नाही. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, आम्ही काही तुमची जागा घेणार नाही. आम्हाला माहिती आहे की बा एक ड्युटी मिळवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य जाते. तर आम्ही ऑलरेडी लागलेलो आहे, त्याच्यामुळे आम्ही पण फॉर्म भरलेला नाही. आम्हाला असं वाटत होतं की प्रिफरन्सेस लॉक करा, पण आम्ही नंतर विचार केला की नाही, आपल्या एका प्रिफरन्सेसमुळे एका विद्यार्थ्याचा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीचा प्रिफरन्सेस लॉक केलेला नाही आणि या कॉम्पिटिशनमध्ये उतरलेलोच आहे. आम्ही एक्झिट झालेलो आहे. कारण की आम्हाला वाटते की जेवढे आपले वडील आहेत, आपण शेतकरी घराण्यातले लोक आहोत, आपल्या घरी कंडिशन फार वाईट होती, त्याच्यामुळे डीएड बीएड आपण हेच लोक करतो. ज्याची मिडियम परिस्थिती, आपण घरचे खूप गरीब आहोत, आपल्या घरचे लोक रोजंदारी वर्गावर आहेत, आपल्या आई वडिलांकडे फक्त शेती आहे, आपला उदरनिर्वाह फक्त शेतीवर होतो. आपण असेच लोक डीएड आणि बीएड करतो आणि आपल्या घरच्यांचं लांबपणापासून स्वप्न होतं की माझ्या मुलगा डीएड बीएड करते तर कदाचित भविष्यात शिक्षक बनावा. ही त्यामागचं कारण आहे. आता मी चला जाऊ द्या ते गोष्ट, मी मुख्य मुद्द्याकडे येतो. तर ज्या मागच्या वर्षी लोक लागलेले आहेत तर त्या लोकांना जायचं आहे त्यांच्या घरी. ठीक आहे, ते लोकांना त्यांच्या घरी जायचं आहे.
घरी जायचं असल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, जास्त मार्क असून सुद्धा फक्त एक प्रिफरन्सेस लॉक केलेला आहे. एक प्रिफरन्सेस कोणतं? त्यांना ज्या गावी जायचं आहे, त्यांचं जे मूळ गाव आहे तिथलंच प्रिफरन्सेस लॉक केलेलं आहे. आता मला एक सांगा, ज्या मागच्या वर्षीचा अनुभव, पेपर दिल्याचा अनुभव, त्यांनी या पेपर दिलेला आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे मागच्या वर्षीच्या अनुभवामुळे त्याला जास्त मार्क मिळालेले आहेत, 140 150. परंतु त्यांनी एकच ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि जर तिथे त्याचा नंबर नाही लागला तर ऑटोमॅटिक तो सुद्धा बाहेर एक्झाम मधून. 1,70,000 पैकी मी तरी सांगतो ना, जवळजवळ 30-40% लोक तर हे मागच्या भरतीचेच आहेत, त्यांना त्यांच्या मुळगावी जायचं आहे. पण आता याच्यातला अजून एक फंडा सांगतो बघा तुम्हाला. आता त्याच्यातल्या काही व्यक्ती लोकांचे मिनिमम 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता जरी ते सिलेक्ट जरी झाले, सांगतो उदाहरणार्थ, ते जरी सिलेक्ट झाले तर त्यांना परत शिक्षण सेवक हा कालावधी आहे. ठीक आहे, शिक्षण सेवक अजून काही रद्द झालेला नाहीये, तर त्यांना परत ते शिक्षण सेवक करावा लागेल तिकडे. बरोबर आहे, शिक्षण सेवक करावं लागेल म्हणजे त्यांना 3 वर्ष तरी कुठला पेमेंट वाढ नाही. त्याच्यामुळे ते लोक काय सोडून जाणार नाही. आता त्यांना माहिती आहे की शिक्षण सेवक परत करणं किती कठीण आहे परत जाऊन, त्याच्यामुळे ते काय सोडणार नाही. ते काय करतील, तिथं जर लागले तर ते काही जाणार नाही, समुपदेशन देणार नाही, सोडून देतील, बाहेर होतील भरतीच्या, एक्झिट होतील. म्हणजे ते लोक सुद्धा तुमच्या कॉम्पिटिशन मधून हटले. आता नंबर 3 लोक कोण आहेत? आता माझं शिक्षण भरपूर झालेलं आहे, तर ऑब्व्हियसली मला वरच्या लेवलचे प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे आणि मी त्यानुसार ते सिलेक्ट सुद्धा केलेले आहे. त्याच्यामुळे मला 155 170 मार्क असून मी 11वी 12वीला सिलेक्ट होईल, म्हणजे ऑटोमॅटिक मी 1 ते 5 मधून कमी होणार. 1 ते 5 मधून कमी झालं. आता नंतर एवढे तर लोक आपल्या गेलेत, वरचे गेलेत की नाही गेले. आता जे काही थोडे बहुत लोक उरलेले आहेत, याच्यापैकी काही लोक जातील पूर्ण ओपन मध्ये. मग तो एससी कॅन्डिडेट असू शकतो, ओबीसी कॅन्डिडेट असू शकतो, एनटी कॅन्डिडेट असतो, एसटी कॅन्डिडेट असू शकतो. ज्यांना जास्त मार्क ते ओपनच्या लिस्टमध्ये चालले जातात. ओपनच्या लिस्टमध्ये गेलेत 7-8 हजार रुपये, 7-8 हजार विद्यार्थी, 7-8 विद्यार्थी गेले तिकडे, 7-8 हजार विद्यार्थी गेलेत. मग उरले कोण? खालचे परत विद्यार्थी. मग त्याच्यात होते कॅटेगरीतले लोक परत 80 वर येतात. आता याच्यात सांगतो, मला तर असं वाटतं कधी कधी मागच्या वेळी 18,000 भरती निघाली, त्यावेळी लिस्ट क्लोजिंग आली 90-95 वरती लिस्ट क्लोजिंग आलेली आहे. आता 30,000 लोक आहेत, तर विचार करा ते 80च्या कितीतरी खाली येईल मला असं वाटते लिस्ट. आणि मी तुम्हाला सांगतो हे असंच होणार आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा, मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ शेअर करणार आहे की कशा पद्धतीनं आता होणार आहेत या सर्व गोष्टी. आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर कॅटेगरीचे किती कट ऑफ येईल हे सांगतो, पण आजच्या डेटला 100% की तुमची लिस्ट 80 मार्क्सच्या खाली जाणार आहे. तर हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुमच्या जे मनात काही शंका आहे त्या मला सांगा, मी 100% तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईल. आणि आता तुम्ही डिप्रेस राहू नका, बिंदास राहा, तुम्ही लागले म्हणजे लागले, गॅरंटी. नमस्कार.